अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। धारणी तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा टिटंबा येथे रात्रीच्या जेवणानंतर तब्बल 70 आदिवासी विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीनं धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। डॉक्टर आणि आरोग्य विभागाचे पथक विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून आहेत। विषबाधेचं नेमकं कारण काय याचा शोध प्रशासन घेत आहे। या घटनेचं विशेष म्हणजे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर काल दिवसभर मेळघाट परिसरात विविध कार्यक्रमांसाठी उपस्थित होत्या आणि त्याचवेळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आल्यानं प्रशासनात खळबळ उडाली आहे। मेळघाटासारख्या दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आश्रमशाळांमधील अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि देखरेखीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। आता या घटनेवर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे कोणती भूमिका घेतात, दोषींवर काय कारवाई होते आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणते कठोर निर्णय घेतले जातात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून विषबाधेचं नेमकं कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे। बेटा खाना तुमने खाया क्या? नहीं खाया। और खाना कैसा मिलता है तुमको? आए कच्चा खराब। सब्जी में बास आ रहा था क्या? आ रहा था। आए लौकी का सब्जी में। खाना कहाँ से आता? अच्छा, सेंट्रल किचन से आता। रोज आता? टाइम पे आता खाना? आए टाइम पे आता। बेटा खाना खाया तुमने आश्रम में? नहीं खाया। कैसा मिलता खाना? आए कच्चा था। आज का खाना कैसा था? हर दिन कच्चा आता। खाना कहाँ से आया था बेटा? अच्छा, सेंट्रल किचन से आया। सेंट्रल किचन कहाँ पर है? टाइम पर आता बेटा खाना? टाइम पर आता पर अच्छा नहीं मिलता। अच्छा नहीं मिलता। यानी रोज 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 अच्छा नहीं मिलता क्या? नहीं। हाँ। खाना कितने बजे आया था? खाना आज कितने बजे आया कितने था? बजे आया था आज? 7:30। 7:30 बजे। और दिया कितने बजे तुमको? 8 इतने बज ही गए। 8 साढ़े 8 बजे। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।